नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, काळाला जवळी ग्रासा भजा, काळाची एवढी पडेल बाजवा, सोडविल तेव्हा माय बाप. समचरण सरोजम सांदनीला बुदांभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया. नमोद्दानेश्वरा नमोद्दानेश्वरा, निवृत्त्युद्धारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाच्या. परमपुरुष शोधे पांडुरंग मुरारे, कमल नयन काना गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज धाव्या सुबटा, मस्तक हे पायावरी, त्या वारकरी संतांच्या. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो. मज दिसत सो परम विख्यात, जो जान ब्रह्म याचा सुतो, नारद जान नाम तितिक्षु तयाच्या चरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जान वारी, का अवतरणा जयाच्या कुडी, तया छत्रपतीच्या चरण कमले साष्टांग नमन करीत सो विठ्ठला. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजुहा, तेव्हा माय बाप. प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, देवचे सुप्रसिद्ध साधू, देव मान्य संत, संत मान्य संत जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा गोड अभंग असून, या अभंगामध्ये तुकोबा त्या ठिकाणी मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण माया मोहामध्ये न ग्रासता त्या ठिकाणी भगवंतावरती दृढ विश्वास ठेवून त्याची भक्ती करून त्याच्या धामाला कसं जायचं आणि कसं जीवन सुंदर जगायचं याचं सुंदर विश्लेषण या अभंगामध्ये त्या ठिकाणी प्रतिपादित करतात. असा गोड अभंग तुकोबा यांचा आहे. महाराज म्हणतात की आपण या मनाला त्या ठिकाणी थोडं सावरायचं आहे आणि मनाला सावरल्याच्या नंतर आपली वृत्ती स्थिर होईल. वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर आपण अधिकारी हो. माझी भाषा समजते ना सर्वांना? मराठीच बोलतोय, ऐका. वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर आपण अधिकारी होऊ आणि अधिकारी झाल्याच्या नंतर देव आपला स्वीकार करतो. आणि अधिकारी व्हायचं असेल तर या फक्त मनुष्य योनीला त्या ठिकाणी प्राप्त व्हावं लागतं. इतरत्र योनीला आपण प्राप्त झाल्याच्या नंतर देव आपला स्वीकार करत नाही, त्या ठिकाणी आपल्याला अधिकारी होता येत नाही. अशा आशयाचा अभंग तुमच्या समोर मी म्हणून दाखवलेला आहे. आता या अभंगावरती सविस्तर असं स्पष्टीकरण मला माझ्या बोबड्या वाणीने द्यायचं आहे. म्हणून करता मी सर्वांना विनंती करेल, 1 तासाचं जे चिंतन आहे
ते संपूर्ण चिंतन त्या ठिकाणी संग्रहित करत असताना, श्रवण करत असताना सगळ्यांना एक प्रेमाची विनंती असेल, कोणी हाताने टाळी वाजवायची वाजवायची आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी नामस्मरण करायचं. हो का नाही तुमच्या पण ऐकायचे. सर्वांनी सुंदर त्या ठिकाणी, एखाद्याला जर त्रास होत असेल हाताने टाळी वाजवायची, त्यांनी नाही टाळी वाजवली तरी चालेल. एखाद्याला कंटाळा आला असेल तर त्यांनी ना निवांत झोप घेतली तरी चालेल. पण एक गोष्ट माझी ऐकायची, कोणती? सर्वांगाचे कान करून 1 तासाचं चिंतन त्या ठिकाणी फक्त ऐकायचंच नाही तर ते संग्रहित करायचं आणि जीवन पवित्र करून घ्यायचं. भजन करा विठ्ठला. आजचं कीर्तन असं आहे बघा, आजचं कीर्तन माझ्या परिवारामध्ये करतोय. कारण आजचं कीर्तन म्हणजे कसं आहे, तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी संपूर्ण आनंद घ्यायचा आहे. आणि आनंद या अनुषंगाने घ्यायचा ऐका की आपली माणसं आल्याच्या नंतर आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं त्या ठिकाणी वाढ होत असते. म्हणून आज सगळी माझ्या परिवारातले घरचे माणसं आहेत, आप्तेष्ट स्वकीय पाहुणे मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मनाला खूप समाधान प्राप्त होतं की आपल्या माणसामध्ये बोलण्याचा योग थोडा आम्हाला कमी येतो पहा. कारण का, आपले माणसं मोठं करतात पण खूप उशिरा करतात. पण आमचं बहीण भावाचं एवढं मोठं भाग्य आहे, आम्हाला खूप कमी वयामध्ये तुम्ही सर्वांनी मोठं केलं, म्हणून तुमच्या चरणी सर्वप्रथम दंडवत. ऐका. आणि सुंदर त्या ठिकाणी मनमोहक देखणा असा मंडप आहे. सुंदर वाटलं नव्हतं की एवढे टाळकरी एवढे गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित होतील. खेळ आल्यानंतर खूप मोठी ऊर्जा भेटली हो, खूप मोठी ऊर्जा भेटली. सुंदर मंडप सृष्टी सुंदर बघितली आणि सर्व हे दिग्गज असणारे हाडाचे वारकरी मंडळी बघितली. आमच्या जेवढे महाराज मंडळी टाळ घेऊन उभे आहेत त्यांच्या चरणाला मी दंडवत करतो आणि खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की या कीर्तनाच्या साथीसाठी तुम्ही प्रसन्नतेने उपस्थित आहात. दुसरे गावातले सर्व नागरिक आहेत, पाहुणे मंडळी आहेत, माझे चुलते, आणि त्यांनी खूप मोठं कन्यारत्न या खांडे परिवारामध्ये जन्माला घातलं आणि गायकवाड कुटुंबामध्ये त्यांची खूप मोठी प्रसिद्धी झाली. नव्हे तर गायकवाड कुटुंबाचा खूप मोठा वारसा त्यांना लाभला. असे आमचे दादारावजी खांडे, आमचे चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आमची चुलती असणारी ताई पण उपस्थित आहे. आता सगळ्यांचे नावं घेतल्यानंतर माझं कीर्तन इथे संपल, तरी पण एक औपचारिकता म्हणून आज परिवारामधल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर नाव आहे, शिवचरित्रावरती लहान वयामध्ये ज्यांनी खूप मोठं पगड त्यांचं वक्तव्य आहे आणि माझ्या या धार्मिक कार्यामध्ये ज्यांची सदैव मला साथ आहे अशी माझी बहीण असणारी, लाडकी बहीण असणारी आदरणीय प्रतिभाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या 2 बहिणी रेखाताई आणि मनीषाताई या पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजचा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही जेवढे जण आलेले आहात, श्रवण करण्यासाठी आला आहेत, किंनिमित्त या ठिकाणी ही सेवा आहे. तर या गायकवाड कुटुंबातील कैलासवासी रामचंद्र पाटील बुवा गायकवाड गुरुजी या आपल्या गावातलं खूप सुंदर असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जाऊन आज किती दिवस होत आहेत? 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 1 वर्ष मनुष्य निघून गेल्यानंतर 1 वर्षाला साजरा केलेला जो विधी असतो ना, 16 संस्कार आहेत. 16 संस्कारामधला हा एक संस्कार आहे. मनुष्य जन्माला यायच्या अगोदरपासूनच संस्काराला सुरुवात होती. संस्कृतीमधले 16 संस्कार माणूस गेला तरी संपत नाही. म्हणून माणूस गेल्यानंतर त्याचे संस्कार विचार ठेवून जातो. माणूस शरीराने जरी गेला तरी त्याच्या संस्काराने विचाराने तो सदैव त्या ठिकाणी जागाच असतो. आणि म्हणून आदरणीय कैलासवासी रामचंद्र पाटील बुवा गायकवाड गुरुजी या ठिकाणी जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या अनुषंगाने आज वर्ष शब्दाचा कार्यक्रम आमचे भाऊजी संजय रामचंद्र गायकवाड, विजय रामचंद्र गायकवाड यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करून माझा कार्यक्रम घेतला. इथे आल्यानंतर खूप काही बोलावंसं वाटतंय, पण इथे बोलण्यासाठी तेवढं मोठं हृदय माझ्याकडे नाही बघा. माझं हृदय थोडंसं कमी पडतंय मात्र कारण का, इथे एकदा येऊन गेलोय मी, पण तो प्रसंग मला आठवतो आणि तो प्रसंग आठवल्याच्या नंतर माझ्या वाणीमधून शब्द निघू शकत नाही. मला थोडके मोडके शब्द बोलायचे, पण हा प्रसंग खूप काही असा महाभयंकर असा आहे की माझ्यासारखं सामान्य बालक त्या ठिकाणी बोलू शकत नाही. कारण
महाराजांनी सांगितलंय माया मोहापासून आपल्याला थोडस विभक्त राहायचंय, पण मनुष्य वृत्तीच असे हो, देव जरी झाला ना, देव जरी झाला तरी देवाला पण रडावं लागलंय. का रडावं लागलं? कारण का काही माणसं असे असतात पहा, ते निघून गेल्याच्या नंतर एक क्षणही असा त्या ठिकाणी जात नाही की त्यांची आठवण होत नाही. मी येत असताना मला आमच्या चुलत्यांनी सांगितलं, महाराज 7वी पास झाल्याच्या नंतर गुरुजी नोकरीला लागले आणि गुरुजी नोकरीला लागल्याच्या नंतर त्यांचा स्वभावातले काही सद्गुण असे होते. सात्विक पुरुष आजही पृथ्वीतलावरती आहेत बरं का मंडळी. तरी सात्विक पुरुषाचे लक्षण काय असतात? कसलाही माणूस भेटू द्या, त्याच्या हृदयामध्ये घर करून राहायचं, हे सात्विक पुरुषाचे लक्षण असतात. त्याच्यातले गुरुजी कसलेही माणसं, कसेही माणसं भेटू द्या. अरे गावात जर बैठक बसली ना, एखादी चावडीवर माणसं बसतात ना, त्यांना वाटलं चहा घ्यायचा आहे, मग आता कोण चहा पाहिजे, गुरुजीचं नाव काढायचं. गुरुजीकडे गेलं की लगेच एखादा म्हणला ना 2 कट घ्यायचे तरी चहा भेटणार. एक दुसरी गोष्ट अजून ऐका, आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे मंडळी मातांनो, रंजल्या गांजल्याला मदत करणं हे त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. गुरुजींना कुणी 100 रुपये मागू द्या, 50 रुपये मागू द्या, अरे एखाद्याचं काम अडकलं आहे आणि तिथे 200 रुपयाची, 100 रुपयाची, 50 रुपयाची गरज लागते. सर्वात मोठा हात जर कोणाचा असायचा तर आपले कैलासवासी जे गायकवाड गुरुजी आहेत ना, रामचंद्र पाटील बाबा गायकवाड गुरुजी यांनी सगळ्यांना खूप मोठं सहकार्य केलं आणि आज ते निघून गेलेत. माणसाची जर खरी पावती बघायची असेल, त्यांचं काय त्या ठिकाणी जीवन आहे हे बघायचं असं तर आजच्या दिवशी कळतं पहा. त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारी काही म्हातारी माणसं या ठिकाणी असतील. ऐका, आज इथे आल्याच्या नंतर सांगायची गरज नाही हो, आपसूक त्यांच्या डोळ्यामधून पाणी येणार. कारण का गेलेल्या व्यक्ती पुन्हा कधीच बघायला भेटत नाहीत. डोंगरावर गेलेला सूर्य पुन्हा बघायला भेटतो मंडळी, पण आपल्यातून निघून गेलेला माणूस पुन्हा कधीच भेटू शकत नाही. म्हणून या गायकवाड परिवारातला एक आधारस्तंभ, एक बाप निघून गेला आणि बाप निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 असणारे त्यांचे चिरंजीव आणि तिसरे चिरंजीव आमचे दुसरे भाऊजी त्या ठिकाणी भगवंताच्या घरी अगोदरच निघून गेले. एक दिवशी एक आठवण सांगेल तुम्हाला ना माझ्या अभंगाकडे वडील. एके दिवशी 1-1.5 वर्षाच्या अगोदरचा प्रसंग आहे पहा. गुरुजी मला रस्त्यामध्येच भेटले, पायी चालायचे, कधी कुणाच्या गाडीवर बसणार नाहीत, काही नाही, बसले आणि सहज त्या दिसले मला, भेटल्याच्या नंतर मला विचारलं, बरं आहे ना? म्हणलं हा बरं आहे. त्यांनी एक आठवण अशी सांगितली, आजही ती काळजात मी कोरून ठेवलेली आहे. ते म्हटले, महाराज काय खरे माणसाचं, माणसाच्या डोळ्यापुढे स्वतःचा मुलगा निघून गेल्यानंतर काय दुःख होतं ना, ते ह्या जीवाला विचारा म्हणे. ती आठवण आजही मला त्या ठिकाणी आठवते. त्यांचे तेवढे शब्द ऐकले आणि लगेच त्या ठिकाणी 4-5-6 महिन्यांनी माहीत झालं की लगेच गुरुजी निघून गेले म्हणे. बस आज त्यांच्या ज्या पत्नी आहेत ना, नानीच ना, नानी, त्यांचं नाव मधुराताई रामचंद्र गायकवाड. ऐका, एक जीवनातला जोडीदार निघून गेल्याच्या नंतर जीवन कसं जगायचं असं जर एखाद्या स्त्रीला विचारलं ना, खंबीरपणे ती सांगेल, बोलेल. पण ज्यावेळेस ती एकटी असते ना, एकटी जवळ कोणी सख्या नसतात, त्यावेळेस ती खूप मोठ्या आशाने झुरत असते बरं मनामध्ये. चला त्या मातेच्या चरणी मी दंडवत करतो आणि त्या मातेसाठी मी भगवंताकडे एक मागणी मागेल. यांच्या जीवनामध्ये, या गायकवाड परिवारामध्ये जे दुःख यांच्यावरती कोसळलेलं आहे ना, त्या दुःखामधून त्यांना सावरून आजच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आज गुरुजींना भगवंताच्या जवळ स्थान भेटलेलं असेल हे मी आजच्या कीर्तनात सांगेन. भजन करा विठ्ठला. म्हणून करता या ठिकाणी एक अर्धा-पाऊण तासाचं चिंतन तुमच्या समोर मला मांडायचं आहे. सज्जना हो, जीवन प्रत्येकाला भेटतं. मनुष्य जीवन खूप सुंदर आहे. शास्त्रामध्ये, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पण सांगितलेलं आहे, या जीवनातला एक क्षण अनमोल किमतीचा आहे साहेब, अनमोल. नाथ महाराज सांगतात, कोट्यावधी सुवर्ण जरी आपण दिलं ना, कोट्यावधी सुवर्ण जरी दिलं तरी गेलेला क्षण पुन्हा येत नाही. मला सांगा, या कलियुगामध्ये सर्वांना कशाची प्राप्ती, कशाची आवड असेल, काय सर्वांना प्राप्त करून घ्यायचं आहे?
कुणी म्हणेल सुख पाहिजे महाराज, कुणी म्हणेल समाधान पाहिजे, कुणी म्हणेल महाराज आम्हाला संपत्ती कमवायची, कुणी म्हणेल संतती कमवायची. ऐका, व्यवस्थित चिंतन ऐका, एक क्षणही दुसरीकडे लक्ष त्या ठिकाणी देऊ नका. एवढं गोड चिंतन तुम्हाला मी देऊन जाणार, एवढं गोड चिंतन देऊन जाणार आहे की शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हे चिंतन तुमच्या स्मरणात राहील आणि वेळोवेळी कामी येईल. ऐका, तर प्रत्येकाला अपेक्षा कशाची? सुखाची, समाधानाची. प्रत्येकाला त्या ठिकाणी असं वाटतं की माझ्याकडे संपूर्ण गोष्टी असाव्या. सृष्टीचा असा एक नियम आहे मंडळी, ऐका मायबाप, सृष्टीचा असा नियम आहे. एक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असताना सांगितलं, सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण या जगात कधीच होऊ शकत नाहीत. कारण सर्वस्व जो असणारा कोण आहे तो एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये आपल्या अपेक्षा पूर्ण कधीच होणार नाहीत. म्हणून त्या अपेक्षाला धरून जीवन जगायचं नाही. भगवंताने गोड हा मनुष्य रूपी नरदेह दिलाय ना, भाग्यवान आहेत आपण. का भाग्यवान आहेत? मनुष्य जन्म भेटणं खूप दुर्लभ, मनुष्य जन्म भेटणं खूप दुर्लभ. त्याच्यामध्ये चांगल्या माणसांची संगत भेटणं ही त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षाही एक गोष्ट दुर्लभ आहे, मोक्षाची इच्छा होणं खूप दुर्लभ आहे. आणि ह्या तीन गोष्टी ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतील, समजा हा शेवटचा जन्म आहे. पुन्हा त्या ठिकाणी जन्माला यायचं नाही आणि पुन्हा मरायचंही नाही. पुनरपि जननम, या पुन्हा संसार चक्रामध्ये, या ठिकाणी या चक्रामध्ये आपल्याला पुन्हा पडायची गरज नाही. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत जीवन चांगलं जगायचंय. हे संतांनी सांगितलंय, भजन करा विठ्ठला. म्हणून महाराज आम्हाला कलियुगामध्ये जे आयुष्य भेटलंय, किती वर्षाचं आयुष्य आपल्याला सांगता येईल कोणाला? शास्त्रामध्ये संतांनी सांगितलं, पण तेवढं भेटलच म्हणून सांगता येईल का? नाही. तेवढं भेटल म्हणून सांगता येत नाही. कुणीच म्हणू शकत नाही 100 वर्षाचं. अहो, कुणाचा 30व्या वर्षी टेम्पो उलटा होतो, कुणाचा 50व्या वर्षी. लयच एखाद्याला गावरान खायला भेटला असेल तर एखादं 70-80 पर्यंत, एखादं त्याच्यापेक्षाही जास्त पुण्यवान असेल. अनेकांचे लग्न जमले असतील, अनेकांच्या लग्नामध्ये पंक्ती दिल्या असतील, रांजल्या गांजल्याला मदत केली असेल तर एखाद्याला 100 वर्ष भेटू शकतो. काही काही तर त्या ठिकाणी 100 वर्षाच्या पुढेही जगतात. मी म्हणतो त्या देवाच्या विभूती असाव्यात. कारण का? त्यांच्या हातून चांगलं कार्य करण्यासाठी भगवंतांनी त्यांना ती आयुष्याची मर्यादा दिली असेल. पण एक दिवस लक्षात असू द्या, आपण बरं आपल्याला त्या ठिकाणी मरा वाटतं का? कुणाला मरा वाटतं का? एखाद्याला मर म्हणलं तर राग येत. मराव तर कोणालाच वाटत नाही. पण एक दिवस सगळ्यांना मारायचंय हे पण तेवढं सत्य. बरं, सगळ्यांना एक दिवस जायचंय. कारण या ठिकाणी राहण्यासाठी कोणीही आलं नाही. संत महात्मे काय म्हणतात ऐका, येते नाही सज्जना हो, ऐका. भगवंत म्हणतात माझा अवतार कार्य संपलं की मलाही जावं लागतं. आपण तर सामान्य माणसं आहेत, आपल्याला एक दिवस जायचंय. पण जायच्या अगोदर असं काही कार्य करायचं आहे, असं कार्य करायचं आहे की आपण त्या ठिकाणी खूप वर्ष त्या ठिकाणी आपलं नाव त्या ठिकाणी जिवंत राहिलं पाहिजे. पहा, काळ कधीही झडप मारेल बरं का. काळ कधी आपल्यावरती झडप मारेल आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येक क्षणोक्षणाला तो काळ आपल्यावरती टपलेला आहे. आणि एकदा काळाची उडी आपल्यावरती Oh,
घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे. हे आपल्याला कळतं ना, पण कळतं सर्वांना. आपण ऐकतो सुंदर, पण ते आचरणात आणत नाही. कीर्तन संपलं, महाराजांनी सांगितलं होतं काय, प्रत्येक क्षणाला काळ आपल्यावरती टपलेला एक दिवस घेऊन जाणार आहे. हे हित असल्यानंतर एकदम फ्रेश चेहरा होतो, इकडं तिकडं कुठं लक्ष जात नाही. एकदा कीर्तन संपलं, मंडपच्या बाहेर गेले, अंग झटकलं की महाराज तेरा तुझकार पण मेरा मुझकार पण, असं होतंय. हे विसरून चालणार नाही. आणि मी हमेशा सांगत असतो की माणसाने एखाद्या शुभ कार्याला नाही गेलं तरी चालेल, पण प्रत्येकाच्या मौतीला माणसाने जावं. कारण तिथे गेल्याच्या नंतरही त्याला कळतं की आपल्याला पण एक दिवस असंच जावं लागणार आहे. जात असताना असं जायचंय. पहा, 1 वर्षापूर्वीच काळाने झडप टाकली गुरुजीवरती. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ऐका, सुखाने जीवन आपल्याला जगत असताना, आपण जगत असताना एक दिवस काळ येईल, पण आपली विचारशैली, आपलं दैनंदिन जीवन एवढं सुंदर असावं. आपण जगत असताना जर स्वच्छ जीवन आपण जर जगलो तर काळ आपल्याला न्यायला येऊ शकत नाही. मंडळी श्रोत्यांनो, ऐका, काळाची उडी आपल्यावरती पडणारच नाही. ज्यावेळेस आपण आपलं शुद्ध मन होईल, गंगेच्या पाण्यासारखं चित्तही निर्मळ होईल, त्यावेळेस फक्त भगवंतच आपल्याला न्यायला येईल. फक्त भगवंत न्यायला येईल. भजन करा विठ्ठल. कोणी म्हणेल महाराज हे आम्हाला लहान वयात समजलंच नाही, आता खूप वय झालंय, जमल का? जमतं परमार्थ करायला, इकडे वारकरी संप्रदायामध्ये यायला आणि आपल्याला अधिकारी व्हायला कुठलं वयाची आठ नसते. एका गावामध्ये असंच गेलो आणि मी बघितलं तिथं तरुण मुलंच येणार कार्यक्रमाला. भागवत कथा होती, तरुण मुलं येणार. आणि आमचा स्वभाव असा आहे पहा, कारण संप्रदायामध्ये जर टिकायचं असेल, मान अपमान ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. मी पहिल्या दिवशीच बोलून गेलो की गावातले सर्व तरुण मुलं या ठिकाणी आल्याशिवाय कथा सुरू करणार नाही म्हणे. दुसऱ्या दिवशी मी असं सहज बोललो. त्या ठिकाणी एक तरुण मुलगा आला, तो मला आला, म्हणला महाराज आले असते सगळे तरुण मुलं, पण संत महात्म्याने सांगितलं या रे लहान थोर. संत महात्मेच म्हणले लहान या आणि थोर या, मधल्यांनी बुट्टी मारा. असं काय म्हणलं? असं संत महात्मे म्हटले नाही. अरे इथे या परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्याला सात्विक बनायचं असेल आणि त्या भगवंताच्या जवळ जायचं असेल तर ऐका, संत महात्मे म्हणतात, सकलाशी येते आहे अधिकार, कलियुगी उतार हरीच्या नामे. ऐका, इथं सगळ्यांना अधिकार आहे आणि कलियुगामध्ये स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ऐका, फक्त एकच साधन आहे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. फक्त नामस्मरणाने मनुष्याचा उद्धार होऊ शकतो. किती युग आहेत? 4 युग आहेत. माहिती सर्वांना? सांगा मग. तुम्ही म्हणता तुला कशाला बोलवलंय? ऐका, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि मागचे जे कलियुग सोडतात 3 युग आहेत. व्यवस्थित चिंतन ऐका. सत्य, त्रेता, द्वापार या 3 युगामध्ये त्यावेळेची जी एवढी संतती होती, जी जेवढे काही लोक होते, जेवढे देव असतील, नंतर राक्षस असतील, कोणी असतील, त्या 3 युगामध्ये जेवढे काही जीव झाले, त्या जीव आत्म्यांना स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी योग साधना एक, दुसरी समाधी साधना आणि तिसरं त्या ठिकाणी श्वासावर नियंत्रण, या 3 गोष्टी केल्यानंतर त्यांचा उद्धार होत होता. कलियुगामध्ये ह्या जमतेल का? 1 तासाचं कीर्तन ऐकायचं असतं तर 10 त्या ठिकाणी आसनं होती आपली.
होतीत की नाही? कलियुगामध्ये जमल का योग साधना? नाही. समाधीला बसायला जमेल? नाही जमणार. श्वासावर नियंत्रण नाही जमणार महाराज. मग आमचा उद्धार कसा होईल? भागवत शास्त्रामध्ये व्यास महर्षींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना न यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम सम्यक कलो केशव कीर्तनात. ऐका काय सांगतात व्यास महर्षी की कलियुगामध्ये या 3 गोष्टी मनुष्याला जमत नाहीत. त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सर्वात सोपं साधन सांगितलं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाव जर आपण घेतलं तर माणसाचा उद्धार होऊ शकतो. पण काही काही महान आत्मे असे आहेत गौऱ्या पुढे गेल्या तरी देवाचं नाव घेत नाही. गौऱ्या पुढे जाणं कळतं ना तुम्हाला? म्हणजे एकदम शेवटच्या घटका. काय काय जणांना परमार्थ पण एकदम शेवटच्या घटकेमध्ये म्हणजे काय? एकदम ज्यावेळेस फ्यूज उडून जात, काय एकदम संपूर्ण मुखामध्ये एकही दात राहत नाही, अवयव त्या ठिकाणी कुठलेच काम करत नाहीत. ती जी वृत्ती असते ना, जरा व्यवस्था ज्यावेळेस त्या ठिकाणी येते, शेवटची घटिका असते ना, त्या घटिकेमध्ये माणसाला वाटतं अरे परमार्थ केला असतं तर बरं झालं असतं. अरे लय चांगला मी तरुण होतो त्यावेळेस अनेकांची लग्न मोडले, सप्त्याला जायचो, कीर्तनाला जायचो, माझ्या जुन्या चपला सोडायचो, नव्या घालून यायचो, लयच वाईट केले या गोष्टी. पण आता थोडस आयुष्य राहिले, आता तरी परमार्थ करावं. एकदम म्हातारपणी केलेला परमार्थ माझ्या देवाला आवडेल का? आवडेल का? तुम्हीच सांगा आता. आवडेल? बरं सोपं करून सांगतो. अजून 2 गुलाबाची फुलं घेतली आपण. फुलं माहितीत ना सर्वांना? चला बोलते वा थोडी. 2 फुलं घेतले, एक ताजं फुल आहे आणि एक सुकलेलं फुल आहे. माझ्या देवाला कोणतं फुल आवडेल बरं? ताजंच फुल आवडेल ना. मग तारुण्य अवस्थेमध्ये केलेली भक्ती देवाला लवकर आवडेल का म्हातारपणी केलेली भक्ती आवडेल? तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून म्हातारपणी केलेला परमार्थ जो आहे, वयाचं बालपण संस्काराने शोभतं. ऐका मंडळी श्रोत्यांनो, वयाचं बालपण संस्काराने शोभतं आणि वयाचं तारुण्य पण कथा कीर्तनाने शोभतं. आणि एकदम म्हातारं झाल्यानंतर वयाचं म्हातारपण फक्त आणि फक्त भजनाने शोभतं. मग कस तरी ते काय करायचं? पारावरती जायचं, जिथं भजन असतं ते. त्याच्या व्यतिरिक्त त्याला गावाच्या बाहेर पण कुणी नेत नाही पहा. कारण का? त्यावेळेसची ती अवस्था तशी झालेली असते. काही जण त्या एकदम शेवटच्या घटिकेला कीर्तनाला येऊन बसतात. एक म्हातारी त्या ठिकाणी कीर्तनाला आली, एकदम हातामध्ये काठी थर करत आली. 80 वर्षाची असेल पहा. मला कसं आजच्या कीर्तनात विनोद सांगायचं नाही बरं, कारण ते आजचं कीर्तन विनोदासाठी नाही, पण तरी सांगतो ऐका. ती आली म्हणली, महाराज खूप गोड कीर्तन केलं रे बाबा, मला वाटतं माळ घालावी माळ. मी बघितलं तिच्याकडे कुट्ट झाली, म्हणलं ही 2-4 वर्षात गचकन. अशीच वृत्ती होती तिची पहा, एकदम दिसायला तशी होत होती. मी म्हणलं आजी एवढ्या उशिरा कस काय कळलं तुम्हाला? एवढ्या उशिरा कस काय कळलं त्या ठिकाणी माळ घालायची? ती म्हणे लय चोचले होते या जिभीला. काय सांगा महाराज, लय चोचले होते, पण आता काय हातात काहीच राहिलं नाही, पोर आणून देत नाही, म्हणून माळ घालायची. म्हणजे तिला परमार्थ करायचंय का? देवाची प्राप्ती का? नाही. तिची सख्खी मैत्रीण एक होती. सख्खी मैत्रीण कळते का मातांना? हा, सुख दुःख सोबत असते बा. ती सख्खी मैत्रीण तिची दुसरी आली म्हणली, महाराज हिच्यासारखं मला बी माळ घालू वाटते. म्हणलं तुम्हाला का आजी? ती म्हणे काय करावा, त्या ठिकाणी पोहरं आणून देते पण सावतच नाही. ऐका, हे आपल्या जिभीचे चोचलेत. पण विनोदाचा भाग सोडून द्या. हा विनोद होता, हा दृष्टांत होता. आता सिद्धांत असा आहे की त्याच 2 म्हाताऱ्यांनी तारुण्य अवस्थेपासून, जेव्हापासून बुद्धी आपली तीक्ष्ण होते आणि बुद्धीला कळतं चांगलं काय वाईट काय, तेव्हापासून जर परमार्थ केला असता तर मी म्हणतो त्या वयापर्यंत त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असती. भजन करा विठ्ठला. अरे ऐका, परमार्थ दुसरी तिसरी कोणती गोष्ट नाही हो. कोणी म्हणेल महाराज हातात टाळ घेणं, मुखाने सुंदर भगवंताचं भजन करणं, तुमच्यासारखं कीर्तन करणं ही परमार्थाची व्याख्या होऊ शकत नाही बरं का. हे परमार्थ करण्यासाठी हे साधना पहा. आणि या साधनेमधून जी आम्ही साधना करतो ना, त्यावेळेस फक्त भगवंत जागृत होतो. पण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जो परमार्थ आहे ना, तो परमार्थ काय आहे ऐका. तर तो परमार्थ असा आहे की आपण सर्व गोष्टीचा त्याग करायचा. सर्व म्हणजे कोणत्या वाईट जेवढ्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या. चांगलं वाईट त्याच्यामध्ये चांगलं घेत राहायचं.
वाईट वासना सोडून द्यायची, अहंकार नावाची गोष्ट सोडून द्यायची, अभिमान नावाची गोष्ट सोडून द्यायची. अशी ज्यावेळेस आपली वृत्ती होईल त्यावेळेस भगवंताला आपण आवडतो, तो खरा परमार्थ आहे. अजून एक परमार्थाची मी सोपी व्याख्या सांगून जाईल. भागवत कथेमध्ये सांगत असतो पहा, किती त्या ठिकाणी तुमच्यावरती प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, ऐकताय श्रोते मंडळी, किती प्रतिकूल परिस्थिती तुम्ही येऊ द्या आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाधानी राहणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. सुख आणि दुःख या नाण्याच्या किती दोन बाजू आहेत. छप्पा काटा माहिती आहे सर्वांना. सुख दुःख मिश्रित मनुष्याचं जीवन आहे. त्याच्यामध्ये भगवंताने अनमोल किमतीचा हा देह दिलाय ना, त्याचे खूप मोठे उपकार आहेत. त्याला कधीच भांडू नका. अरे त्याला सांगा, तेव्हा याच देहामध्ये याच शरीराने तुझी प्राप्ती आम्ही करून घेऊ आणि एक दिवस काय करू, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. देवा सांगू सुख दुःख सज्जना हो, ऐका, जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे. म्हणून या जीवनावर कधीच त्या ठिकाणी हिरबसू नका. याच्यामध्ये कधीच त्या ठिकाणी कमीपणा वाटू देऊ नका मायबाप. कारण हे जीवन पुन्हा नाही, हे जीवन पुन्हा नाही. माझ्या माता मंडळीला सांगेल, हे जीवन एक प्रकारची रांगोळी. जसं तुम्ही रांगोळीमध्ये रंग भरताना मातांनो, त्याचप्रमाणे जीवनरूपी रांगोळीमध्ये तुम्ही आपुलकीचे, प्रेमाचे, माणुसकीचे रंग भरा. या जीवनाला खूप मोठा त्या ठिकाणी शोभा आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर, आपण जीवन जगत असताना पुरुष मंडळी, हे जीवन एवढं सुंदर आहे. हे जीवन एक बँकेचा कोरा चेक आहे मंडळी. काय जीवन एक बँकेचा कोरा चेक आहे. याच्यावरती सुखाची किती रक्कम लिहायची हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये असतं. म्हणून त्या भगवंताच्या गावाला जात असताना हसत खेळत जायचंय. देव देईल देवा साम सुख दुःख, देव निवारील भूत, देवा निवारील भूत, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, ऐकलं, जाऊ देवाची आगावा. ऐका, भगवंताच्या गावाला प्रत्येकाला एक दिवस जायचंय. यमाच्या गावाला आपल्याला कोणाला जायचं नाही. या ठिकाणी गुरुजींच्या वर्ष श्रद्धानिमित्त जेवढे काही कीर्तन श्रवणासाठी श्रोते आलेत ना, याच्यातला एकही श्रोता यमाच्या गावाला जाणार नाही. त्याचं कारण सांगू, गुरुजींच्या वर्ष श्रद्धानिमित्त एवढं सुंदर त्या ठिकाणी कीर्तन आहे. आणि वर्ष श्रद्धानिमित्तच का कीर्तन असतं हे तुम्हाला मी आता सांगतो. ऐका, मनुष्याचं जीवन सुख दुःख मिश्रित आहे आणि अनावधानाने कधी ना कधी माणसाच्या हातून एखादं वाईट कर्म घडतं. न कळत घडतं बरं. आणि ते वाईट कर्म झाल्याच्या नंतर एक प्रकारचा अपराध होतो. चलत असताना आपल्या पायाखाली एखादी मुंगी माशी मरू शकते. हे अपराध जे आहे त्याच्यातून पापाचा संचय तयार होतो आणि पापाची मोजणी चित्रगुप्त त्यांच्याकडे तयार होती. ते रजिस्टर कुणाकडे पाठवतात, यमाकडे पाठवतात. आणि मग नंतर यम म्हणतो दूतांना, जा हे आपलं गिऱ्हाईक घेऊन या. तेव्हा ऐका, माणूस मेल्याच्या नंतर दशक्रिया विधी असते. कुठे असते ती? कुठे असते? गंगेच्या किनारी. गंगेच्या किनारी तिथे गेल्याच्या नंतर विप्रवरांच्या मंत्र घोषामध्ये आपण त्या ठिकाणी ती पूर्ण विधी तयार करून विधी पार पाडतो. त्या विधी पार पाडत असताना, दशक्रिया विधी पार पाडत असताना तो जीव भगवंताच्या जवळ गेलेला नसतो. कारण मोजणी अजून त्या ठिकाणी बाकीच असते. पहा, मोजणी बाकी असते. मग विप्रवर म्हणजेच ब्राह्मण देवा त्या ठिकाणी त्या गंगेच्या किनारी तो विधी करत असताना संस्कृत मधला श्लोक एखादा जर अभद्र वदन्यामध्ये आला, एखादा शब्द जर अभद्र जर गेला तर त्याचे दोष त्या आत्म्यालाही लागतात आणि त्या ब्राह्मण देवालाही लागतात. मग ते दोष पूर्ण निघून जावे म्हणून 1 वर्षापर्यंत
त्या आत्म्याला भगवंत स्वीकारत नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर वर्ष शब्दाचा कार्यक्रम ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर त्या कुटुंबातल्या लोकांनी भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर त्या नामस्मरणाने त्या कीर्तनाने ते सगळे दोष त्या ठिकाणी संपून जातात आणि नंतर भगवंत स्वतः त्यांचा स्वीकार करत असतो. भजन करा विठ्ठल म्हणून करता आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी आज तो आत्मा एकदम संपूर्ण दोषातून मुक्त झालेला असतो आणि तो आत्मा कुटुंबाला त्या ठिकाणी धन्यवाद देत असतो. भागवत शास्त्रामध्ये ज्यावेळेस धुंदुकारीचा उद्धार होतो ना, भगवंताचे पार्षद विमान घेऊन ज्यावेळेस येतात त्यावेळेस स्वतःच्या गोकर्ण नावाच्या भावाला धुंदुकारी जसा धन्यवाद देतात तसे आज गुरुजी म्हणत असतील, माझ्या कुटुंबातल्या माझ्या दोन्ही मुलांनी, माझ्या तिन्ही असणाऱ्या सुनांनी सगळ्यांनी खूप मोठा थाटमाट करून आज वर्ष शब्दानिमित्त खूप मोठा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवला. आज खूप मोठे आशीर्वाद देत असतील. आणि श्रोत्यांनो, मायबाप सर्वांना एक सांगेल, जीवनातला सगळ्यात मोठा जर आशीर्वाद काय असेल तर तो बाप नावाचा आशीर्वाद आहे. बाप निघून जरी गेला ना मातांनो तरी खूप मोठा आशीर्वाद देऊन जातो. आपल्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत बाप नावाचा आशीर्वाद कधीच आपल्याला कमी पडत नाही. कुठली लेख असू द्या ती खंबीरपणाने जीवन का जगत असते माहितीये. आता एक खूप मोठं उदाहरण तुम्हाला सांगेल मी. आमच्या गायकवाड परिवारातील आमचे भाऊजी निघून गेल्याच्या नंतर खूप मोठा प्रश्न आम्हाला सर्वांना पडला होता. कुणी भावना विवश व्हायचं नाही. व्यवस्थित ऐका, हे 2-3 शब्द माझे अधिकार एक थोडा हक्काने बोलतो. आम्हाला खूप मोठा प्रश्न होता की आमची बहीण या दुःखातून सुधरेल की नाही. कारण अगोदरच संप्रदायाची खूप त्या ठिकाणी आवड आणि खूप मोठी कीर्तनाचे कार्यक्रम, शिवचरित्रावरती त्या ठिकाणी ताईंचं खूप मोठं त्या ठिकाणी पगडं जीवन होतं. भाऊजी निघून गेल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत त्या सावरल्या नाही, पण नंतर सावरण्यामध्ये खूप मोठा त्यांच्या गायकवाड परिवाराचा तर वाटा आहेच. पण आमच्या खांडे कुटुंबामध्ये ज्यावेळेस बाप जिवंत असतो ना बाप, त्यावेळेस त्या लेकीकडे कुणाचीही वाईट नजरेने बघायची हिंमत होत असते. म्हणून खूप मोठा त्या ठिकाणी सहभाग आमच्या बंधूंनी, आमच्या चुलत्यांनी, त्यांनी सगळ्यांनी घेतला. आणि स्त्रीचं जीवन जोपर्यंत बाप जिवंत असतो ना, ऐका मातांनो, तोपर्यंत त्या स्त्रीला कधीही जीवनात काहीच कुठल्याच गोष्टीचं कमी पडत नसतं. म्हणून जीवनातला सगळ्यात मोठा आशीर्वाद काय असेल, इथवर आलतो मी, तर तो बाप नावाचा आशीर्वाद असतो. भजन करा विठ्ठल. तुम्ही म्हणाल मग महाराज हे संपूर्ण चिंतन जे तुम्ही सांगता ते मायेवरच सांगता. ऐका, मग या संपूर्ण चिंतनाला संसारच म्हणतात बरं का. तुम्ही म्हणाल मग महाराज संसारामध्ये माणसाला भगवंताची प्राप्ती नेमकी होती कशी. तुकोबारायांनी संसार केलाय. तुकोबारायचं तर जीवन असं होतं, आवली आणि जिजाबाई असे 2 नाव होते बरं का तुकोबारायांच्या पत्नींना. ऐका, कोणत्याही शब्दामध्ये काही बोलायचं पतीला, काही बोलल्याच्या नंतर आमच्या तुकोबारायांनी फक्त ऐकून घ्यायचं. मग तुकोबारायांनी संसार केला. मग तुकोबारायांनी संसार करत असताना भगवंताची प्राप्ती कशी केली, तर संत महात्मे तुकोबाराय सांगतात, आपण संसारामध्ये जीवन जगत असताना कमळाच्या फुलाप्रमाणे जीवन जगायचं. कसं? कमळाच्या फुलाप्रमाणे जीवन जगायचं. कमळाचं फुल तुम्ही 1 महिनाभर पाण्यामध्ये ठेवा मंडळी, आणि नंतर काढल्याच्या नंतर पाण्याचा त्याचा स्पर्श झालेला दिसतोय का? असं वाटतं कोरडच फुल आहे का? अशा पद्धतीने संसारामध्ये जीवन जगायचं. आणि तुम्ही जेवढं संसारावरती प्रेम करता, तुम्ही प्रेम जास्त कशावर करता, संसारावरती का परमार्थावरती? बरं सोपं विचारतो, देवावर जास्त प्रेम करता का संपत्तीवर? हा, खोटं बोललात तुम्ही. हा, तुम्ही तुमच्यामध्येच आहे, मी पण बसलेलो असं समजून घ्यायचं. हा, महाराज काही वेगळा नाही. तो महाराज कधी म्हणत नाही मला पाकिट नको राहू दे तुमच्याकडे, कशाला म्हणतो तो? नाही म्हणत, उलट मोजून बघतो तिथं. ऐका, तर आपण संपत्तीवर प्रेम जास्त करतो का देवावरती प्रेम करतो? संपत्तीवरती प्रेम करतो. अहो तुम्हीच नाही, मी पण आता सहज बोलून जातो. इथं पैशाचा जर पाऊस पडला बरं का धनंजय भाऊजी, इथं पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही माझं कीर्तन ऐकतान का पैशाकडे पळतान? हा, बोला बोला, काय अडचण नाही, पैसे लागत नाहीत बोलायला, पैशाच चाललंय आपलं. हा, सगळेजण काय करतील?
सगळेजण कीर्तन ऐकायचं सोडून पैशाकडे पळतील. पण ह्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही सगळेजण पैशाकडे पळताल कीर्तन ऐकायचं सोडून, मी कीर्तन करेल का नाही हेच त्या ठिकाणी सांगता येत नाही. कारण मी पण काय करीन, त्या पैशाकडे पळेल. म्हणजे आपण देवावरती प्रेम करतो का जास्त? नाही. आपण कशावर प्रेम करतो? संपत्तीवरती प्रेम करतो. मला तेच तुम्हाला सांगायचंय, जेवढं तुम्ही संपत्तीवरती प्रेम करता मंडळी, तेवढं प्रेम माझ्या भगवंतावरती एकदा करून बघा, तो तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. भजन करा विठ्ठला. म्हणून त्या ठिकाणी या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना महाराज सांगतात, तुम्ही काय करा तर हे जीवन जगत असताना आपलं जे मन आहे ना, ते मन काय करा, भगवंताकडे वळा. संसारामध्ये तर आहेच, पण त्याच्यातून वेळ काढून तुम्ही काय करा, त्या भगवंताकडे वळा. आणि भगवंताकडे ओढल्याच्या नंतर या मनाला त्या ठिकाणी एकदम प्रवृत्त करा. असं प्रवृत्त करा की या मनाला कुठली भीती वाटणार नाही. फक्त माया मोहामध्ये त्या ठिकाणी आपण अडकून राहायचं नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रत्यक्ष प्रथम चरणामध्ये प्रवेश केलाय. खूप कमी वेळ माझ्याकडे राहिलेला आहे. काय आहे प्रथम चरण ऐका. गोड चालताना गायली. कोणती चाल होती ऐका. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, गुंतू माझ्या जाय. काय असायचं मध्ये, लहानपणापासून मला थोडी गायनाची आवड आहे पहा. म्हणून गायक असे थोडे भेटले की अजून थोडी मजा येते पहा कीर्तनाला. ते कीर्तन कोणाला आवडू नाही आवडू, पण आम्ही आमचा आनंद त्या ठिकाणी घेतो. कारण लहान असताना हा अभंग मी सुरेश वाडकर गुरुजीत ना, वाडकर गुरुजींच्या आवाजामधला त्या ठिकाणी त्यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग पहा. त्यांची चाल अशी होती पहा. नको नको रे मना, गुंतू माया जाय. खूप गोड चालू होते त्यांचे. आणि हे जुने गायक आहेत ना, सुरेश वाडकर गुरुजी असतील, भीमसेन जोशी. आजही भीमसेन जोशींचं नाव कशामुळे जिवंत आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी, बाप आणि आई माझ विठ्ठल रखुमाई, माझ विठ्ठल रखुमाई, ही माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. महाराष्ट्राची माती पवित्र आहे बरं. कारण महाराष्ट्रामध्ये शूरवीर तर होऊनच गेले, पण महाराष्ट्रासारखे कलाकार आणि महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जन्माला आलेले जे प्रसिद्ध नाव आहेत त्यांची सारखी कला भगवंताने अजून कोणाला दिली नाही. म्हणून अभिमानाने सांगा आम्ही संतांच्या महाराष्ट्रामधले. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या बीड जिल्ह्यामधलेत ना, आज परवा दिवशी नाशिकला कीर्तन होतं माझं त्र्यंबकेश्वरच्या जवळ. तिकडे गेल्यानंतर म्हणे महाराज तो बीड जिल्हा गडांचा जिल्हा आहे ना म्हणे. म्हणलं हा. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे गड आहेत ना, तेवढे गड कोणत्याच जिल्ह्यामध्ये नाही. अजून एक भाग्यवान आपण आहोत. कशामुळे भाग्यवान आहोत? वारकरी संप्रदायाचं भजन शिकवणारे बंकट स्वामी महाराज आपल्या बीड जिल्ह्यातले. म्हणून आपण विशेष त्या ठिकाणी आपलं स्वतःचं भाग्य समजा. आणि नुसतं भाग्य असून चालत नाही, आपल्याला तसं वागावे लागतं. म्हणून करता महाराज प्रथम चरणामध्ये म्हणतात, या मनाला त्या ठिकाणी काय करायचंय, माया मोहामध्ये त्या ठिकाणी अडकून ठेवायचं नाही. तर कारण का तर हे मन त्या भगवंताकडे त्या ठिकाणी पाठवायचं आहे. तर भागवत शास्त्रामध्ये कपिल भगवंताने देवहूती नावाच्या मातेला मनाविषयी खूप मोठं चिंतन सांगितलेलं आहे. सांख्यशास्त्र सांगितलं आणि सांगितलं, आई काय कर, तुला जर कपिल भगवंत पुत्र रूपाने त्या ठिकाणी जन्माला आले होते. सांगितलं माझी प्राप्ती करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. ऐकाय करे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा हृदय स्मरावा. हे मन त्या भगवंताकडे पाठवा आई, नंतर तुझ्या हृदयामध्ये मी येऊन राहतो. आमच्या जनाबाईंनी काय केलंय, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो
म्हणून काय करा तुम्ही एक दिवस माहेराला जा. कुठं जा? माहेराला जा म्हणलं की घरी जाताना पिशवी घे भरताना लगेच माहेराला जातात. ते माहेर सांगत नाही. कोणचं माहेर सांगतो? नाही तर नुसतं म्हणतात बाई बाई जाते ग माहेराला. कोणच्या माहेराला जायचं? पंढरपूर नावाचं जे माहेर आहे ना त्या ठिकाणी जा. आणि ज्याने हा सुंदर नरदेह दिलाय त्या भगवंताला विठीवर उभं असताना एकदा बघा. काय मूर्ती ती महाराज. डोळ्याने पाहायचं असेल ना फक्त त्याचा आणि फक्त त्याचं मुख बघावं. एकदा त्याचं त्या ठिकाणी पूर्ण रूप बघितल्याच्या नंतर या डोळ्याने दुसरं काहीच बघायची इच्छा निर्माण होणार नाही. कसं आहे त्याचं रूप? राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. ऐका त्याला एकदा बघा. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा पंढरपूरला जा. लय जणांना अपेक्षा होती म्हणून ते एकदा गातो. चला हो चला हो. धन्यवाद संश्लिष्टी. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवन गाऊ जीवाच्या जीवन गाऊ. चला स्नान करुनिया. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ऐका कमीत कमी पंढरपूरला तरी जा माय. नाही कुठं 4 धावाला जाणं झालं तर नका जाऊ पण पंढरपूरला जा माय. जाय तिथे गेल्याच्या नंतर काय करा? चंद्रभागेमध्ये स्नान करा. पवित्र तुमचं पूर्ण शरीर होऊन जाईल आणि त्या भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश कराल. त्यावेळेस काळा बुक्का आपल्या कंपाळावरती लावा आणि त्याला बघा. बस तुम्ही स्वतः भगवंत स्वरूप व्हाल. हिवरे स्नान करुनिया हिवरे स्नान करुनिया दुःखा भाली लावनिया जीवाच्या जीवन गाऊ जीवाच्या जीवन गाऊ. चला जेवढे संत महात्मे वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले त्यांनी पण सांगितलं की डोळ्याने आम्हाला अजूनही देव बघायला भेटला नाही. मातांनो पुरुष मंडळी ऐका. पण एक गोष्ट मला माहित झाली. देव या डोळ्याने बघायला नाही भेटला पण आई आणि वडिलांच्या रूपामध्ये साक्षात देवाचं दर्शन त्या ठिकाणी झालं. शास्त्रामध्ये व्याख्याच केली. देव जर कोणाला बघायचा असेल तर आई आणि वडिलांमध्ये बघा. कारण का? त्यांचं निस्वार्थ प्रेम आपल्यावरती असतं. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला नाहीच काय करता आलं तरी चालेल पण आई वडिलांवरती प्रेम करा. कारण आई वडिलांवरती प्रेम केल्याच्या नंतर साक्षात तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती करून घेत असताना त्यांना खूप मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून नसतात. आपण फक्त चांगलं जगावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळामध्ये जन्माला आलेल्या मुलाचा आनंद आई वडिला वाटतो आणि भगवंतालाही वाटत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आई वडील खूप श्रेष्ठ असतात. बरं आई वडील श्रेष्ठ तर असतात. आई वडील श्रेष्ठ असतात पण आपलं जीवनही त्या ठिकाणी आपण जर चांगलं जगलो यश नावाच्या शिखरावरती गेल्याच्या नंतर सगळ्यात मोठा आनंद कोणाला वाटत असतो? त्या आई वडिलाला वाटत असतो. फाटक्यातला बाप असू द्या. फाटक्यातला बाप म्हणजे ही एकदम खेड्याची भाषा आहे बरं. आईचं प्रेम तर असं असतं पहा. आईचं प्रेम मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्यांना जवळ घेते बोलून दाखवत असते. कारण तिचा स्वभाव असा असतो मोकळा असतो. मोकळा
मोकळा स्वभाव म्हणजे कसा, सगळ्यात दाखवील माझं एवढं प्रेम आहे बाळावर, एवढं प्रेम आहे. पण बापाची तशी गोष्ट नसते. पहा, अहो पास होऊ द्या मुलगा, मुलगा पास झाल्याच्या नंतर 1 नंबर शाळेमधून येऊ द्या. आई काय करेल, घरोघरी जाऊन सांगेल, घरोघरी जाऊन सांगेल माझ्या पोराचा 1 नंबर आला, माझ्या पोराचा 1 नंबर आला. आणि तो बाप गावातल्या पाटलाच्या शेतामध्ये कामाला असतो, अंगामध्ये फाटकं त्या ठिकाणी बनेला आहे, कमी कपडे अंगावर घालायला व्यवस्थित पुरतेही नाहीत, कुठेतरी ठिगळ दिलेले आहेत, पायामध्ये पायतन नाही. त्या बापाच्या कानावर तेवढा शब्द जाऊ द्या, टचकन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो म्हणतो, चीज झालं गड्या, पाटलाच्या शेतात खूप दिवस झालं काम करतोय. पाटील म्हणतो, पाटील काय करा, एक 50 रुपये उसने द्या, एक उचल म्हणून द्या. 50 रुपये तो बाप घेतो, पळत पळत सीट होमवर जातो, एक पेड्याचा बॉक्स घेतो आणि पोरग घरी यायच्या अगोदर घराच्या दरवाज्यातच उभा राहतो आणि बायकोला सांगतो, अगं मग आपला मुलगा घरी आला ना, त्याच्या हातातलं सर्टिफिकेट बघितलं ना, आपल्या दोघांच्या हाताने पहिला पेड्याचा घास आपण त्याला भरू. हे बापाचं प्रेम आहे बरं. त्यावेळेस पोरग येतं, आल्यानंतर घट्ट मिठी तो बाप मारतो आणि आपल्या हाताने तो पेढा चढवत असताना त्याच्या डोळ्यात पूर्ण त्या ठिकाणी अश्रू पोराच्या त्या ठिकाणी पाठीवरती पडतात, वाट पूर्ण त्या ठिकाणी भिजते आणि ते पोरग म्हणतं, बाबा काय झालं तुम्हाला रडायला? बाळा हे दुःखाचे अश्रू नाहीत बाळा, अरे तू केलेल्या अभ्यासाचं चीज आहे, मी जे कष्ट करतो ना त्याचा समाधान वाटतं रे बाळा. हे बघ, तुला क्लासहून अधिकारी बनवायचंय ना, आता तर फक्त 12वीला 1 नंबर आलाय तुझा, क्लासहून अधिकारी तुला बनवत असताना दिवसाचे रात्र करीन, रात्रीचा दिवस करील बाळा, पण तुला 1 रुपयाही मी कमी पडू देणार नाही. नक्की तू त्या ठिकाणी यशाचं शिखर गाठशील. हे बापाचं प्रेम आहे. मग तो बाप किती प्रेम करतो माहितीये, स्वतःच्या मुलावर बी तेवढंच प्रेम असतं आणि मुलीवर तर एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं ना. आल्या आल्या मला थोडस वाईट वाटलं, कारण आजोबाचं नातीचं प्रेम पण खूप आगळं वेगळं असतं बरं. जीवनातलं या शास्त्रामधलं अनेक संप्रदाय आहेत, या पृथ्वीतलावरती अनेक त्या ठिकाणी लेखक वक्ते आहेत, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेत, पण नातीचं आणि आजोबाचं प्रेम खूप काय आगळं वेगळं असतं. कितीही थकलेले आजी आजोबा असू द्या, त्यांचे नातवंड जवळ आले ना, संपूर्ण थकवा दुःख विसरून जातात. आजोबाचं आणि नातीचं खूप आगळं वेगळं प्रेम असतं. या घरातले जेवढे नातू असतील, नाती असतील, त्यांचे आजोबा निघून गेले आणि तो बाप किती प्रेम करतो मुलावर. प्रेम जेवढं आहे ना त्याच्या 1000 पट मुलीवर प्रेम करतो बरं का. मुलीवर प्रेम करत असताना ऐका, लहान वयापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो जपतो. काचेचं भांड असतं बरं का, एक हे काचेचं भांड असतं मंडळी, ऐका मातांनो, हे काचेचं भांड खूप जपून वापरायचं असतं. याची जाण त्या मुलींनीही ठेवली पाहिजे, त्या लेकीनी ठेवलं पाहिजे. साधं वागतो, साधं राहतो होतं. उपवर होती मुलगी आणि उपवर झाल्याच्या नंतर तो बाप, ऐका मंडळी, तो बाप लाखो माणसाच्या पाय पडतो. पहा, रुबाबदारामध्ये राहणारा बाप, पण मुलीला चांगलं स्थळ भेटावं म्हणून काय करतो, लाखो माणसाच्या पाय पडतो आणि पाय पडत असताना म्हणतो, माझ्या लेकरासाठी खूप चांगलं स्थळ बघा बरं का, कारण मी तळ हाताच्या पोटाप्रमाणे सांभाळलंय. त्या बाळाने माझी तर काळजी घेतलीच आहे. स्वतः त्या ठिकाणी शेतामध्ये कामाला सहकार्य करून अभ्यास केलाय आणि खूप चांगलं शिकलंय. माझं लेकरू चांगल्याच्या घरामध्ये गेलं पाहिजे. लाखो माणसाच्या पाय पडतो आणि कारण स्वतः पाहुण्याच्या घरी त्याला जाता येतं का, जाता येतं का, नाही जाता येत. मग मुलाकडून तरी त्या ठिकाणी माहित होतं लग्न जमतं आणि मुलीचा विवाह जमल्यानंतर तयारीला लागतो तो बाप. 1 रुपया त्याच्या हातामध्ये नसू द्या, पण लग्नाच्या दिवशी पूर्ण गोष्टी तुम्हाला काट्यामध्ये जशा पाहिजे तशाच बघायला भेटणार. काय धावपळ असते त्याची. ऐका, लग्न मंडपामध्ये इकडं नवरी मुलगी त्या ठिकाणी नटायला जात असते. नटायला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते मेकअपला त्या ठिकाणी जात असते. त्यावेळेस याची धावपळ असते. ज्यावेळेस वधू आणि वर आत्याबाई ज्या ठिकाणी त्या आत्मवाणी करत असतात ना, त्या ठिकाणी वधूवर येतात. लांबून तो बाप बघतो, माझं लेकरू लहान वयापासून मी त्या ठिकाणी छान सांभाळलं आणि आज या लग्न मंडपामध्ये भवल्यावरती उभं राहील आणि मंगलाष्टक झाल्याच्या नंतर निघून जाईल म्हणून लांबून बघतो. एका खांबाला असा हात धरतो आणि टप टप त्याच्या डोळ्यामधून अश्रू येतात. लगेच भवल्यापर्यंत
विवाह मंचावरती त्या ठिकाणी तो पूर्ण वधूवर येतात. आल्यानंतर मंगलाष्टका सुरू होते. अक्षदा घेतो तो आणि अक्षदा टाकतो. पूर्ण मंगलाष्टका होतात आणि मंगलाष्टका झाल्याच्या नंतर संपूर्ण साड हा विधी संपूर्ण पूर्ण होतो. त्याची धावपळ एक पाहुण्या रावळ्यांना म्हणत असतो, जेवलात ना तुम्ही? खरं तो बाप आहे बरं. असं निष्ठुर काळीच कोणत्याच बापाचं नसतं, कुठल्याच व्यक्तीचं नसतं. प्रत्येकाला विचारतो. संपूर्ण पाहुणे रावळे आपापल्या गावी निघून जातात आणि आता त्या मुलीला वाट लावायचा कार्यक्रम सुरू होतो. गावातल्या सगळ्या त्या लेकीच्या मैत्रिणी येतात, सगळ्या गळ्यामध्ये पडून रडतात. गावातल्या सगळ्या असणाऱ्या त्या मुलीच्या आईच्या मैत्रिणी येतात, गावातल्या सर्व माता मंडळी येतात आणि खूप अश्रू नयनांनी त्या ठिकाणी वाट लावतात. वाट लावल्यानंतर ती नवरी मुलगी गाडीमध्ये बसते. मंडळी ऐका, गाडीमध्ये बसल्याच्या नंतर गाडी पुढे जाणार तेवढ्यात तिला स्वतःच्या बापाची आठवण होते आणि बापाची आठवण झाल्याच्या नंतर गाडीच्या काचामधून ती बघते, लांब कुठेतरी उभा राहिलेला बाप आहे माझा. त्यावेळेस ती अंगावरती असणार तो शालू असणारी ती ओढणी टाकून देते. ड्रायव्हरला सांगते, काच उघडा. दरवाजा उघडते. जसं एखादी गाय शेतामधून गोट्याकडे येते, गाईचं वासरू ते गोट्यातून पळत जात ना, तसं ती खूप पळत त्या गाडीपासून निघते. ज्या ठिकाणी बाप असतो मातांनो पळत जाती आणि घट्ट बापाला मिठी मारते आणि घट्ट मिठी मारल्याच्या नंतर हंबरडा फोडून बाप पहिल्यांदा एवढ्या मोठ्याने रडतो. मातांनो एवढ्या मोठ्याने तो बाप रडतो आणि त्या मुलीचं सांत्वन करत असताना म्हणतो, अगं ताई ऐक, माझ्या बाळा असं रडायचं नसतं. खूप मृदुवाणी असते त्याची, एवढी लोण्यापेक्षाही मृदुवाणी असते. स्वतःच्या हाताला धरून त्या गाडीमध्ये बसवतो तो बाप आणि गाडीमध्ये बसवल्याच्या नंतर जाताना सांगतो, हे बघ ताई, हे बघ माझ्या बाळा, जोपर्यंत या माहेरामध्ये तुझा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला कुठल्याच गोष्टीची मी कमतरता पडू देणार नाही. हे बापाचं प्रेम आहे, बापाचं प्रेम आहे. ऐका, जाती ती सासरला गेल्याच्या नंतर एक नाही दोन नाही अनेक महिने निघून जातात. कधी फोन केला की बाबा कसेत, बाबा कसेत, बाबा कसेत. आणि ऐका, एक दिवस असा वेळ येतो, असा प्रसंग एक दिवस येतो. मातांनो, पुरुष मंडळी ऐका, एक दिवस जरेने व्याधलं, अनेक रोगांनी व्याधलं त्या बापाला. शेवटची घटिका त्या ठिकाणी तो बाप मोजित होता. शेवटची घटिका, माझ्या लेकीला कोणीतरी बोलवा रे, माझ्या लेकीला कोणीतरी बोलवा. इकडे फोन आला की तुमच्या वडिलाचं दुखतंय, एवढाच फोन आला. ती लेक सासरून निघाली. मातांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, सासर आणि माहेर या दोन शब्दाची व्याख्या तुम्हाला सांगेल. सासर त्याला म्हणतात ज्या ठिकाणी सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करून सगळ्यांचा थाटमाट करायचा, रात्री सगळ्यांना जेवायला वाढायचं, सगळ्यांचे ते असणारे ताट धुवायचे, रात्री 12-1 वाजता झोपायचं, सकाळी सासू उठल्याच्या अगोदर 4 वाजताच उठायचं आणि कामाला लागायचं. याला काय म्हणतात? सासर म्हणतात. आणि माहेर त्याला म्हणतात ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर 7 वाजले, दिवस मावळला, 8 वाजले की आईच्या मांडीवरती झोपायचं, बापाच्या मांडीवरती झोपायचं. सकाळी सूर्य उगेल आणि तिचा भाऊ जर म्हणला ना, ताई उठना ग, तेवढ्यात बापाने म्हणायचं, तिला उठू नको. अरे सासर घरी तिला खूप कष्ट असतात. सूर्य डोक्यावर येऊपर्यंतही तिला हिंमत होत नाही कोणाची उठवायची. त्याला माहेर म्हणतात. पहा, माहेराचा आनंद खूप वेगळा असतो. ती असणारी लेक माहेराला येते. माहेराला आल्याच्या नंतर त्या कोटवरती पडलेले बाबा बघितले, हातामध्ये हात घेतला. मातांनो, धोती घातलेली होती त्या बापाने. कुठेतरी धोतीच्या एका फाटक्या गाठीमध्ये 10 रुपयाच्या चुरगळलेल्या अशा नोटा बांधून ठेवलेल्या. 100-150 रुपये काढले त्या बापाने आणि त्या लेकीच्या हातामध्ये दिले. आणि हातामध्ये दिल्याच्या नंतर लेकीच्या चेहऱ्यावरून एकदा असा हात फिरवला आणि प्राण सोडून दिला त्या बापाने. जोपर्यंत लेक येत नाही तोपर्यंत प्राण बाप सोडून देत नाही. ऐका, त्या लेकीला त्या दिवशी समजलं, जोपर्यंत माझा बाप, माझी आई आणि वडील या माहेरामध्ये होते तोपर्यंत या माहेराची मी लेक होते. आता इथून पुढे मी फक्त पाहुणी, या माहेराची पाहुणी. तशीच अवस्था आहे तुमची मातांनो. जोपर्यंत आई आणि वडील त्या माहेरामध्ये जिवंत तोपर्यंत लेक असता तुम्ही. दिवाळीचा सण येऊ द्या, 5 दिवस अगोदरच तुम्ही बॅग भरायला सुरुवात करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जाता. पण एकदा आई वडील निघून गेल्याच्या नंतर दिवाळीच्या दिवशी सकाळी जाता,
थांबता एक दिवस दुसऱ्या दिवशी लगेच निघून येता. कारण आई वडील निघून गेल्याच्या नंतर तुमच्या पायातली वाहन ठेवायची जागा हक्काची तुमची नसते म्हणण्यापेक्षा तुमचा तेवढा अधिकार नसतो. आणि जेव्हा आई वडील असतात त्यावेळेस तुम्ही जा, तिथं गेल्याच्या नंतर तुमचं मन त्या ठिकाणी भरून जातं. म्हणून माहेर श्रेष्ठ आहे, माहेरातला बाप श्रेष्ठ आहे. तो बाप खूप श्रेष्ठ आहे. तो किती श्रेष्ठ आहे? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनक हिरा, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनक हिरा, त्याच्या घामाला उपमा हिऱ्या मोत्याची उपमा. ऐका, त्याचा घाम म्हणजे हिरे आणि मोती आहेत. किती कष्ट घेतो तो, खूप कष्ट घेतो आणि पूर्ण कुटुंबाला सुखी ठेवतो. बाप म्हणजे काय असतो? तर बाप म्हणजे धैर्याचा डोंगर असतो. आई म्हणजे मायेचं सागर असते. आई निघून गेली, मायेचा सागर आठवून जातो आणि बाप निघून गेल्याच्या नंतर धैर्याचा डोंगर कोसळून जातो. म्हणून जीवन जगत असताना संत महात्म्यांनी सांगितलं, देव जर तुम्हाला बघायचा असेल तर आई आणि बापामध्ये तुम्ही देव बघा. कारण आई वडिलांमध्ये खूप मोठा देव आहे आणि तो देव प्राप्त करून घेत असताना लवकर त्या ठिकाणी आपली बुद्धी शाबूत आणायची आहे. तारुण्य अवस्था त्या बुद्धीला द्यायची आहे. कारण वेळ व्यर्थ आपण घालायचा नाही. कारण कमी वेळामध्ये जास्त त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे? चांगलं जीवन जगायचं आहे. म्हणून वेळ न घालवता, कारण एक दिवस काय होणार आहे तर तो काय येईल, टप्पन कधी घेऊन जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. पडल दुसऱ्या चरणामध्ये आपल्या कीर्तनाने प्रवेश केलेला आहे. काय आहे दुसरे चरण? काळाची एवढी पडल बजवा, सोडविला तेव्हा माया बाप. ज्यावेळेस तो काळ येणार आहे, तो खूप बरं आहे म्हणतात. काळ आल्याच्या नंतर आपले किती सगळे सोयरे जरी असले, किती जवळचे असले, आई बाप जरी असले, तरी आपल्याला त्याच्यातून कोणी सोडू शकत नाही. कारण तो आल्याच्या नंतर सुट्टी नाही. मग तो यायच्या अगोदर तो येणार नाही, याच्यासाठी आपले प्रयत्न असावेत. तो येणारच नाही आपल्याकडे, याच्यासाठी आपले प्रयत्न असावेत. कारण इथे कितीही प्रेम करा एकमेकावरती, आपण कितीही सांगा नाही नाही तुझा मी असताना तुला कोणीच ढकाला होऊ शकत नाही, तरी त्याच्याकडे नाही. तिथे आपण देवाचे पाहुणे रावळे, देवाचे इवाई, देवाचे जावाई कोणीच नाहीत आपले. तिथं आपलं काही चालणार नाही. आणि तो आल्यानंतर गपचीप आपल्याला तयार व्हावं लागेल. पण एका गावामध्ये असं झालं, काळ काय करत असतो? प्रत्येक दिवशी एकेकाला न्यायला येतो. एके दिवशी काय झालं, एका सावकाराला, एक चिकट सावकार होतं पहा. इथलं सांगत नाही बरं का, इथलं आपल्या बीड जिल्ह्यातलं नाहीच आहे, बाहेरच्या जिल्ह्यातले. तुम्ही म्हणता महाराज असंच करता राव, तुम्ही काय करता? इथलं सांगत असता जवळचं कुठलं तर, पण बाहेरचं करतात. कारण कसं आहे, आम्हाला दर दिवस इकडे तिकडे फिरावं लागतं पहा, झटके बसू नाहीत. म्हणून सांगतो ऐका. एका गावातलं सावकार खूप चिकट होतं. एवढं चिकट होतं बैर साहेब, ते मक्की चूस होतं. मक्की चूस माहितीये का? त्याच्या घरी एक तुपाची वाटी होती, त्याच्यात एक माशी पडली. माशी पडल्यानंतर माझं म्हणणं आहे, ती एक वाटी तूप टाकून द्यावं. त्यांनी काय केलं, ती माशी पकडली, तिच्या पकाला लागलेलं तूप साठून खाल्लं, नंतर माशी फेकून दिली. एवढं चिकट होतं बा. ऐका, तर ते चिकट असणार सावकार, एके दिवशी त्याचा नंबर आला आणि यमराज आले न्यायला त्याला. यमराज न्यायला आले. राम राम सावकार. राम राम सावकार. आतापर्यंत एवढा मोठा रुबाबात आवाज तर कुणाचाच नव्हता, सावकाराला एवढ्या रुबाबात. आणि कुणी म्हणिलोय राम राम, कुठं कुणी आलं? राम राम सावकार, राम राम सावकार. पण आज राम राम सावकार, कोण आहे तुम्ही? माहित नाही का? मी यमराज आहे, यमराज. काय म्हणता? थोडं सावकार स्तब्ध झालं. ठीक आहे बसा ना. बसा नाही, हे रजिस्टर आहे माझ्या हातामध्ये, 1 नंबरला नाव आहे तुमचं, 1 नंबरला या गावातलं. लगेच तुम्ही तयार व्हा निघायला. कुठं?
तर आमच्याकडे तिथं काय नाही, काय उकळलेल्या तेलाच्या कडाया, लाल बुंद त्या ठिकाणी खांब, विस्तवाचे खांब, खूप खूप त्या ठिकाणी एक ना 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे भागवत शास्त्रामध्ये. बरं ऐका, पाटलाच्या लक्षात आलं. पाटील म्हणला अनेकाला पाणी पाडले राव मी, ह्याला पण पाणीच पाजतो म्हणे. कारण का हे जे माणसं असतात ना, असे माणसं खूप चतुर असतात बरं का. मी म्हणतो त्यांनी कुणाचा अभ्यास केलाय अजून मला कळलं नाही. त्यांनी सांगितलं आमच्या गावातला, आमच्या घरचा नियम, आमच्या वाड्यातला नियम असा आहे, आमच्याकडे आलेला माणूस जो असतो, आम्ही संस्कृतीची खूप जोपासना करतो. अतिथी देवो भव संस्कृती, हे आम्ही चांगला अभ्यासतो. म्हणून तुम्ही काय करा, बसा, चहा पाणी संपूर्ण तुमचं उरकिणार मी आणि नंतर तुमच्या सोबत तयार होणार. यमराज मला बरं ठीक आहे वा, हे लय मान सन्मानाचं दिसतंय गावातलं, म्हणून म्हणले ठीक आहे चालतंय. मग त्यांनी काय केलं, खूप मोठ्या कॉटवरती बसवलं यमराजाला आणि सावकार मध्ये गेले पाकघरामध्ये. पाकघरामध्ये गेले, तुम्ही त्याला काय म्हणता, स्वयंपाक घर, हे ते आपल्या इकडला शब्द आहे, यांचा शब्द लई वेगळा आहे, किचन. तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर सुंदर त्या ठिकाणी कॉफी बनवली त्यांनी. कॉफी बनवली, त्याच्यामध्ये सुंठ टाकली. मी म्हणतो काय काय शब्दाला लय अतिविशेषण द्यायचं नाही, काय काय एवढं शुद्ध बोलतात, एवढं शुद्ध बोलतात. आपण हा चहा घेणार का, हे इथपर्यंत नाही. सूट टाकली म्हणा, अदरक थोडी टाकली, पटकून आवरायचं ना. एवढं 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 एकदम खूपच मी असं एकदम शिष्ट असं दाखवायचं नसतं. पहा ऐका, त्या ठिकाणी त्यांनी सुंठ बिंट टाकली आणि गुंगीचं औषध टाकलं नागरोळी साहेब. काय गुंगीचं औषध टाकलं आणि यमराजाच्या समोर कप आणि कबशी, कप आणि कबशी, ऐकताय, कप आणि कबशी दोन्ही पण दिलं. नुसते कप देत जाऊ नका, नाही तर मग ताटा तुट होती ना. मग काय करायचं, कप आणि बशी सोबतच पाहिजे, सुखाने जीवन जगता येतं. भजन करा विठ्ठला. ऐका ऐका ऐका, नक्की कप आणि तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे ट्रॅक्टरचं मुंडकण ट्रॉयली. ते तुम्ही आपल्या ट्रिक मध्ये कथेमध्ये बोलत असतात ना, ट्रॉयली. तर ती कप आणि बशी आल्याच्या नंतर कपातली पूर्ण ती कॉफी टाकली त्या बशीमध्ये आणि त्या यमराजाने पूर्ण त्या ठिकाणी काय केलं, ती कॉफी पिली. कॉफी पिल्याच्या नंतर अर्धा मिनिट झालं, त्याचे डोळे असे फिरायला लागले, लक्ष द्या माझ्याकडे, आणि असे फिरत फिरत ते गळ दिशेने त्या सोप्यावरती गचकलं नाही. ते कसं मरण, ते त्या ठिकाणी झोपलं. सावकाराने त्या यमाच्या तोंडावरून हात फिरवला, नशीब वाचलो, आणि हातामध्ये ते रजिस्टर घेतलं. लक्ष द्या श्रोत्यांनो, आणि रजिस्टरवर काय केलं त्याने, 1 नंबरचं नाव कोड करून टाकलं. आणि काय केलं त्याने, एकदम शेवटी नाव टाकलं. एकदम शेवटी नाव टाकल्याच्या नंतर श्रोत्यांनो, भजनी मंडळ, महाराज मंडळी, मृदंगवादक सगळेजण ऐका, 1 तासाने त्या ठिकाणी यमराज जागे झाले. आणि जागे झाल्याच्या नंतर म्हटले, सावकार, अरे अनेक जिल्ह्यामध्ये मी गेलो, या पृथ्वीतलावरती अनेक राज्यामध्ये फिरलो, अनेक देशामध्ये केलो, पण अशी सुपर कॉफी मला कधीच प्यायला भेटली नाही. संतुष्ट झालो सावकार तुमच्यावरती, एवढं संतुष्ट झालो. हे जे रजिस्टर आहे ना माझ्या हातामध्ये, याच्यामध्ये 1 नंबरला तुमचं नाव होतं, पण आता मी ते नाही करणार, कारण एवढा मी खुश झालो, मी खालून सुरुवात करणार आहे म्हणे. दर्शन घेतलं सावकाराने, बस म्हणे जे लिहिलेलं याच्यामध्ये बदल, सृष्टीमध्ये आपण बदल करू शकत नाही. म्हणून काळाची उडी पडेल बाजवा, सोडविला तेव्हा माझे बाबा कोणी सोडणार नाही. महाराज तर म्हणतात काय, तू सोडविला राजा देशीचा चौधरी, सोडविला राजा देशीचा चौधरी. ऐका, आपल्या जवळचे सगळे सूर्य असतील, राजा असेल, कोणी असेल, पण आपल्याला कोणी सोडणार नाही. अनिके सोयरे भली भली, आपले किती नातलग असतील ते पण आपल्याला सोडणार नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज, आम्हाला आमच्या जीवनामधून कोण सोडवणार, अभंगाचं
ज्यावेळेस सगळ्या शौर्यांनी आतिष्ठांनी साथ सोडून दिली कोणाची? गजेंद्र नावाच्या हत्तीची. आपले मुलं निघून गेले, बायकोने. तुम्हाला एक लक्षात असू द्या, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात असू द्या, आपल्यावरती वेळ आल्याच्या नंतर, ज्यावेळेस आपण संकटात असू ना, संकटात असल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या जवळचे पण आपल्या पासून दूर जातात. कोण दूर जातात? ऐका, आपली मुलं दूर जातील, आपली बायको दूर जाते. बघा प्रसंगी बाईल म्हणे, मरता तरी बरे नाशिले घर धुंकून या. ज्यावेळेस वृद्धावस्था होती आणि एखादा जर जास्त खोका लागला ना, आता त्याच्यावरती अवस्था आली तरी बायको म्हणते याचा कोमट वास सुटलाय, म्हणजे इथं नको बसायचं, असं करते ती बायको, निघून जाते. पोरं म्हणतात नको नको नको. हसून बाई तर काय करतात, लेकरू रडायला लागलं की लेकरालाच म्हणतात हे रडायचं नाही जास्त, बघते बागुलबा बसलाय तिथे बागुलबा. त्याला त्यावेळेस तो मनामध्ये म्हणत असतो, अरे सगळ्या गोष्टी ह्या साम्राज्य मी उभा केले आणि तुम्ही मला बागुलबा बनवता. ही प्रत्येकाची अवस्था होणार आहे. प्रत्येकाची. एकातच लाखामध्ये 7वी कुटुंब असतं. अरे शेवटच्या क्षणापर्यंत एकदम तळ हाताच्या फोटप्रमाणे त्यांना सांभाळतात. आणि मी म्हणतो त्यांच्या घरी भगवंत नांदत असतो. ऐका, गरिबी आली म्हणून कधीच त्या ठिकाणी स्वतःला कमीपणा समजायचा नाही, पण सात्विकपणा ठेवायचा अंगामध्ये. अंतकाळाच्या जवळ, अंतकाळ आल्यानंतर आणि वाईट प्रसंगामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याजवळ कोणी येत नाही. त्या गजेंद्राला माहित झालं की आता तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाजून गजेंद्राने भगवंताची आराधना केली, प्रार्थना केली, आर्त स्वराने हाक दिली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. भगवंताचं नाव घेताना त्याला अनेक विशेषण द्यावं लागतात. या प्रार्थनेमध्ये सगळे विशेषणच दिलेत. त्याचं एकेरी नाव कधीच घेता येत नाही. बरं, भगवंताच्या अर्थस्वराने हाक मारली, भगवंत आले, नकराचं शिर उडवलं आणि त्याचा उद्धार केला. तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या तुम्हाला डोळ्याने वस्तू दिसतात त्यातली कुठलीच तुमच्या कामी येणार नाही. मग तुमच्या कामी काय येणार आहे? फक्त आपला भगवंत. तुका म्हणे तुझं सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा जेव्हा. बरं, हे थोडं अवघड वाटतं ना. 1 मिनिट सुंदर एक भजन घेऊ आणि सेवेला पूर्ण विराम. तुम्हाला उपवास आहे का? सगळ्यांनी
भाषण केलं असं आहे. राहिलेत फक्त शेवटचे 5 मिनिट. आता ऐका. अभंगावरती सरळ सरळ मी त्या ठिकाणी जेवढं मला जमेल तेवढं बोललेलोच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार आहेत त्यातला आजचा संस्कार म्हणजे काय, वर्ष श्राद्धाचा संस्कार आहे. आणि वर्ष श्राद्धापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आपण एक एक विधी केलेला आहे. महिन्यात जे घालत होते ना प्रत्येक महिन्याला, तसा प्रत्येक महिन्याला एक 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 विधी असतो. आणि आज वर्ष श्राद्ध असतं. वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर तसं सात्विक पुरुष असेल, आता कधी कधी नाविलाज होतो आमचा ताईचा, आमचा एखादा वाईट माणूस जरी गेलेला असला तरी आम्हाला कैलासवासी म्हणावं लागतं, स्वर्गवासी म्हणावं लागतं. पण खरंच सांगू, सात्विक पुरुष जे असतात ते निघून गेल्यानंतर ते खरंच स्वर्गवासी नव्हे तर कैलासवासी असतात. ते भगवंताच्या जवळ त्या ठिकाणी जात असतात. आज गुरुजींना आमच्या गुरुजींना खूप खूप मोठा त्या ठिकाणी लाभ झालेला असेल. जीवनातल्या त्यांच्या 2 मोठ्या बॅग ज्या आहेत ना, एका खांद्यावर एक, दुसऱ्या खांद्यावर एक. एका खांद्यावरल्या बॅग मध्ये जेवढं काही लहानपणापासून केलेलं जे कर्म आहे ना, त्याच्यात काही दोष बिष असतील तर ते संपूर्ण आज नष्ट झाले असतील. आणि जी दुसरी पिशवी जी आहे ना, त्या दुसऱ्या पिशवीमध्ये जेवढे प्रेम करणारे सगळे सोयरे, आप्तेष्ट, सुखी, पाहुणे मंडळ, भजनी मंडळ, कीर्तनकार सहित जेवढे सगळे असतील त्यांचं सगळ्यांचं पुण्य आज त्या पिशवीमध्ये असेल. आणि आज सगळ्या देवांनी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केलेली असेल. आणि पुष्पवृष्टी करून भगवंताच्या जवळ दिव्य असं आसन त्यांना बसण्यासाठी असेल. आज मी भगवंताला प्रार्थना करेल यांना चिर शांती लाभो. आणि 1 वर्ष झालं, आता इथून पुढे जे होणार आहे, द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण असं जे आपण म्हणतो, प्रत्येक पुण्यस्मरणाला एक 5 पात्र म्हणा किंवा भजन बिजन प्रत्येक पुण्यस्मरणाला त्या ठिकाणी छोट्या या परिवाराने ठेवायचं, असे एक त्यांना मी परिवाराला विनंती करेल. आणि अजून महत्वाची गोष्ट सांगेल, झालाय माझा वेळ संपत आलेला आहे. जीवन खूप सुंदर आहे. या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी चांगलं जीवन जगा, एवढं सुंदर जीवन जगा, एवढं सुंदर जीवन जगा. हे जीवन पुन्हा नाही. याच देहाची निजाणे सच्चिदानंद पदवी घेणे, भगवंताची प्राप्ती फक्त याच देहाने आपण करू शकतो. ऐका मातांनो, तुम्हाला सोन्याची माळा त्या ठिकाणी गळ्यामध्ये घालायला आवडतात. प्रत्येकाला सोनं आवडतं का नाही? माय सोनं आवडतं का सगळ्याला? नाही आवडत? मग द्या काढून मला. सगळ्यांना सोनं आवडतं. सोन्यासाठी जास्त अट्टहास करायचा नाही. सोन्याच्या माळा तुम्ही गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी फिरलात तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. सोन्याच्या माळा जर गळ्यामध्ये तुम्ही घातल्या तर चोरांच्या नजरा पडतील. पण तुळशीच्या माळ जर तुम्ही गळ्यामध्ये घातली तर माझ्या भगवंताची सदैव नजर तुमच्यावर राहील, सदैव. म्हणून जीवन खूप चांगलं जगा. असे माणसं निघून गेले ना, त्यांचं नाव इथपर्यंत राहतं. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराज निघून जाऊन आज कितवी जयंती झाली? 394वी जयंती त्या ठिकाणी साजरी झाली. नाशिकला कीर्तन होतं, 5-6 हजार समाज होता. लगेच सर भाऊजी सांगायला आवडेल मला, त्याच्यामध्ये 2,500 फक्त तरुण मुलं होते माझ्या समोर बसलेले. त्यावेळेस मला कळलं की हा संप्रदाय आणि छत्रपतींचे विचार कोणासाठी असतील तर तरुणांसाठी आहेत. तर हे माणसं यांचं नाव एवढं का जिवंत आहे? आता गुरुजी निघून गेल्याच्या नंतर गुरुजींचं नाव अजरामर राहणार. त्याचं कारण तुम्हाला सांगू, काय कारण असेल तर या माणसांनी जीवनामध्ये त्या ठिकाणी खूप खस्ता खाल्ल्यात, खूप मोठा संघर्ष केलाय. अनेकांच्या सुखदुःखामध्ये ते सामील झाले, खूप अनेकांच्या सुखदुःखामध्ये सामील झाले. तुम्ही मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायला जाता, ज्या देवाचं दर्शन घ्यायला जाता ती मूर्ती कशाची असते? दगडाची. त्या दगडामध्ये तुम्ही काय बघता? देव बघतो. प्रत्येकच दगडामध्ये देव आहे असं मी म्हणतो. पण त्याच दगडामध्ये तुम्ही त्याच दगडाच्या ठिकाणी नतमस्तक का होता? कारण घन्नी आणि हातोड्याचे घाव त्या दगडाने सोसलेत, म्हणून त्याच्यामध्ये देवत्व आलेलं आहे. असेच माणसं त्या ठिकाणी अजरामर राहतात, ज्यांनी जीवनामध्ये मान अपमान सहन केलेला आहे, अनेक गोष्टी पचवल्यात, संघर्ष केलाय, अनेक दुःख सहन केलेत. असे माणसं त्या ठिकाणी अजरामर होऊन जातात आणि त्यांची कीर्ती जगामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत राहते. गुरुजी असतील, या गुरुजींची कीर्ती अजरामर राहील. गावातल्या प्रत्येकाला त्यांची आठवण झाल्याच्या नंतर आपसूक त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार. गुरुजींची आठवण सगळ्यांना होणार. असं आपलं जीवन त्या ठिकाणी असावं. प्रत्येकाने जीवन तशा पद्धतीने जगा. आणि हे जीवन जगत असताना त्या ठिकाणी कधीही अभिमान बाळगू नका. कारण एक दिवस आपल्याला सगळ्यांना जायचंय.
या अभिमानामध्ये गुरफटू नका, माया मोहामध्ये त्या ठिकाणी ग्रासून राहू नका. स्वतःला सात्विक बना, शुद्ध बनवा. आणि एवढी सुंदर रचना भगवंताने आपली केली ना, सुंदर परमार्थ करा. तुम्हाला मी परमार्थाची व्याख्या हमेशा सांगतच असतो की ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए, मंदिर वहां बन जाए. म्हणून भक्ती करायची असेल मातांनो तो शबरी सारखी करा. पुरुष मंडळी सांगेल तुम्हाला जर भक्तीच करायची असेल तर माझ्या पुंडलिक सारखी करा. वारकरी संप्रदाय संख्यात्मक वाढत चाललाय पण गुणात्मक खूप कमी आहे. आळंदी पंढरीच्या वारीमध्ये 5-10 लाख तुम्हाला समाज दिसेल, पण आई वडिलाला गोठ्यामध्ये टाकून जर तुम्ही त्या सोहळ्यामध्ये सामील होत असाल तर तुमच्या परमार्थाला झिरो किंमत आहे. म्हणून तुम्ही पुंडलिक रायासारखी भक्ती करा, तुम्ही त्या ठिकाणी शबरी मातेसारखी भक्ती करा. मनुष्य रूपाला आल्याच्या नंतर, मनुष्य योनीला आल्याच्या नंतर एक दिवस परमार्थ करत 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 भगवंताच्या त्या गावाला आपल्याला जायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर आपल्या मनाला समाधान प्राप्त होईल. एवढंच सांगेल. एवढ्या प्रसन्नतेने तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकायला बसलात. मला हजारो गावामध्ये मी जातो, जिल्ह्यामध्ये जातो. आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मी भागवत कथा केल्या हिंदीमधून, पण शिस्त नावाची गोष्ट जास्त बघायला भेटत नाही. पण छोट्याशा गावामध्ये छोटाही माणूस, लहान बालक पण उठलं नाही, एवढी शिस्त मी पहिल्यांदा बघितली बरं का माझ्या जीवनामध्ये. म्हणून एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि एवढे एकदम प्रसन्नतेने, कोणी चलबिचल नाही, काही नाही, इकडे तिकडे लक्ष नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. चला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. झालेली सेवा आमच्या गुरुजींच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. जेवढे काही सगळे सोयरे या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे सगळेच आपले पाहुणे मंडळी सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्ञानेश्वर जय